चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी छोटे 4 बटाटे घेतलेत आणि ते उकडून कुस्करून घेतलेत। तर आता त्याची आपण फोडणी करूया, भाजी तयार करूया। इथे तेल टाकलंय पॅन मध्ये, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी फुटली पाहिजे। मोहरी चांगली फुटली बघा, त्यानंतर टाकूया जिरं, तेही फुटलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची आहे, 4-5 मिरच्या आहेत, 7-8 लसूण पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं आहे। हे आता चांगलं परतून घेऊया। थोडासा हिंग टाकते मी, 1 चिमूटभर हळद, लाल मिरची पूड, थोडासा घरचा मसाला, याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत। हे सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया जे बटाटे आपण कुस्करून ठेवले ते टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। आता भाजी आपली तयार झाली। याच्यामध्ये मी आमचूर पावडर टाकते, तुम्ही लिंबू टाका, लिंबू असेल तर, नाही तर मग चाट मसाला, आणि याच्यावर थोडीशी आपण आता कोथिंबीर टाकूया। आपली भाजी तयार झाली। बेसन पीठ घेतलंय साधारण 2 वाट्या, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पूड, थोडासा ओवा चोळून टाकूया। हे आता आपल्याला थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही। पहिलं जास्त पाणी टाकायचं नाही, म्हणजे गुठळ्या आहेत त्या मोडायला वेळ लागतो। कमी पाण्याचं पीठ भिजवलं तर पटकन आपल्या गुठळ्या मोडतात, वेळ लागत नाही, आणि नंतर मग आपल्याला जशी पाणी पाहिजे तसं आपण ते वाढवू शकतो। आता अजून आपल्याला थोडं लागणार आहे पाणी, मी मिक्स करून घेते। याच्यामध्ये छोटा 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते, जास्त नाही टाकायचं, मग चवीत बदल होतो। आणि 1 चिमूटभर सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही कडकडीत गरम तेलाचं मोहन टाका। थोडंसं मीठ कमी वाटलं ते टाकून घेऊया आणि आता मिक्स करूया। हे बघा, एवढं आपल्याला असं घट्टसर पाहिजे, जास्त पातळ नको आहे। आता इथे लाल चटणी लावून घेतली, त्याच्यावरती हे आपण बटाट्याची भाजी ठेवूया आणि थोडासा कच्चा कांदा टाकायचा। ह्याने खूप छान चव येते बरं का, मस्त अगदी खाताना क्रंची वाटतं। आणि हे असं बंद करायचं आणि आपल्याला ह्या बॅटरमध्ये ते डीप करायचं आणि मग तळायचं। 2 पाव मी रेडी केले कांदा वगैरे घालून, तुम्ही हिरवी चटणी पण लावू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये डीप करूया आणि असं चमच्याने घालायचं, म्हणजे हात आपले हे होत नाही। आणि हाताने कसं होतं, जिथं आपण हात पकडतो तिथं लागतच नाही जे बॅटर आहे ते। असं सगळीकडून घालून घ्यायचं आणि मग सोडायचं। असं आपण सोडूया। सोडताना जर काट्याचा वापर केला तर छान पटकन सुटलं जातं। आणि त्याला वरून असं तेल टाकायचं। तेल मात्र गरम पाहिजे, थंड नको। असं 2 वेळा इकडून तिकडून छान मस्त तळून घ्यायचा। आपला उलटा वडापाव तयार। आता हा मी काढून घेते, आपला नाशिकचा उलटा वडापाव तयार झालाय। दुसराही मी तळून घेतलाय। मस्त असा आपला नाशिकचा उलटा पाव चटपटीत असा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा, शेजारी बेलचं बटन नक्की दाबा, आणि नवीन चॅनलवर असतील त्यांनी सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला फ्री आहे, काही पैसे लागत नाही, मोफत आहे। धन्यवाद।